फलंदाज पूर्ण करतायत. या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो कोचरा संघाचा 3 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त, बिनबाद 3 धावा. महत्वपूर्ण अशी लढत. प्राथमिक फेरीत ज्या संघांना पराभवाचा धक्का पत्करावा लागलाय ते संघ या ठिकाणी विजयासाठी झगडताना दिसत आहेत. मैदानावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं आखूड टप्प्याचा चेंडू मानसकडनं एक मोठा फटका. चेंडू बघता बघता डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार करतोय तो षटकारासाठी. ज्या मानसनं त्या सामन्यात अर्धशतकी तोडफोड फटकेबाजी केली होती, ज्या ठिकाणनं त्याने आपल्या खेळीला पूर्णविराम दिला होता, तिकडनं तो आपला डाव सुरू करतोय. षटकारानं स्वतःचं खातं खोलतोय. NP बोरवेल्सचे मालक सन्माननीय पाल्येकर ब्रदर्स यांनी पुरस्कृत केलेलं 100 रुपयाचं प्रत्येक षटकाराचं पारितोषिक हे मानसच्या खाती जाते. यावेळी फटका चुकीचा तर निघतोय. चेंडूचा प्रवास शॉर्ट फाईन लेगला, 1 धाव तर निघते. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 10 धावांवर. पहिलं षटक प्रगतीपथावर, 10 धावा धावफलकावर. संदेश आपल्या पहिल्या षटकातील पुढील म्हणजे शेवटचा चेंडू फेकण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी सज्ज. समोर आहे छोट्या चणीचा फलंदाज सुधाकर, हा स्ट्राईकला. 10 धावा बिनबाद. परत एकदा गोलंदाज संदेश सज्ज विथ अलॉंग द कार्पेट, जमिनीलगतचा फटका. चेंडूचा प्रवास शॉर्ट फाईन लेगला, एकेरी धाव. एकेरी धावेने धावफलकात बदल होतोय. धावफलक हा 11 धावांवर विस्थापित होतोय पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीस. बिनबाद 11 धावा पहिलं षटक समाप्त होतंय. डावातील दुसरं षटक पाहायचं आहे. कोण गोलंदाज माझगाव संघाकडनं फेकण्यात यशस्वीता प्राप्त करतोय तो गोलंदाज. गोलंदाजची मार्कवर धीम्या पावलानं या ठिकाणी येतोय माझगाव संघाचा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यश सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघासाठी एकंदरीत सांघिक दुसरं षटक फेकण्यासाठी व यश नामक गोलंदाजाचा सामना करेल. सलामीचा बिनीचा फलंदाज सुधाकर स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज हा अर्थातच या ठिकाणी दिसतोय आपल्या समोर तो मानस. मानस वैयक्तिक 7 धावांवर खेळतोय, 4 धावांवर खेळतोय तो सुधाकर. यश गोलंदाज सज्ज. चेंडूवर मोठा फटका टोलवायचा होता. यष्ट्या उखडल्या जात आहेत. यष्टीची दाद मागितली जाते. ही दाद पंचांकडनं स्वीकारली जाते. यशचं स्वागत मोठ्या फटक्यानं करायचं हा इरादा सुधाकरचा, हा इरादाच राहतोय. व यष्टी मागे यष्टीच्या स्वरूपात पहिलं यश हे गोलंदाज यश याला प्राप्त होत. हातरा बसतोय तो कोचरा संघाला. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सुधाकर यष्टीचीत होऊन मैदानाच्या बाहेर व सुधाकर याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज प्रथमेश याची वर्णी ही मैदानावर लागते. संघाच्या अस्तित्वाची लढाई जिंकायची असेल तर मानसची साथ द्यावी लागेल. उर्वरित फलंदाजांना निर्धारित 4 षटकांच्या सामन्यात तर सुरुवातीच्या सामन्यात ज्या चुका झाल्या त्या चुकांपासून बोध घेत एक या ठिकाणी सांघिक खेळ साकारावा लागेल तो सातेरी माझगाव क्रिकेट संघाला. कारण या सामन्यात जर विजयश्री संपादन केले तर अजून एक संधी आपल्यास मिळेल. म्हणजे यापूर्वीच्या सामन्यात झालेला पराभूत संघ तो म्हणजे रेगी संघ, त्या रेगी संघाविरुद्ध आपल्यास उपउपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी झुंजावं लागेल. मात्र गरज आहे या सामन्यात विजयश्री संपादन करण्यासाठी ती दोन्ही संघांना. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यश हा सज्ज. पंचांच्या उजव्या हाताकडून ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट, जमिनीलगत फटका. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनला. 1 धाव फलंदाज पूर्णत्वास नेतायत. एकेर धावीवर समाधान मानावं लागतंय. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो तब्बल 12 धावांवर. दुसरं षटक प्रगतीपथावर, 12 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. स्ट्राईकला फलंदाज मानस. 1 षटकार तर टोलवतोय. आपल्या आगमनाची वर्दी, आपल्या अस्तित्वाची तो वर्णी देतोय प्रतिस्पर्धी संघाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यश हा सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्याशीच्या बराच बाहेर जाणारा. पंचांचा इशारा वाईचा येतोय. 1 अवांतर धाव. एकेरी अवांतर धावेने धावफलक बदलतोय तो 13 धावांवर. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यश हा सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी. 13 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. परत एकदा आपल्या समोर दिसतोय तो गोलंदाज यश. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय तो मानसला. सुरेख असा फटका डीप लॉंग ऑनच्या दिशेनं षटकारासाठी.
मानस एक आक्रमक अशी फलंदाजी करतोय, आपल्या नावाची ओळख या मैदानाला देतोय, इकडच्या सुजाण प्रेक्षक वर्गांना देतोय व विस्फोटक फलंदाजांच्या मांदियाळीत माझं नाव तुम्ही आदरानं घ्या, माझ्या नावाची दखल घ्या अशी पूर्वसूचना आपल्या चतुर्सूत्र आक्रमक खेळीच्या जोरावर मानस हा निश्चितपणे सिंधुदुर्ग क्रिकेटला देताना दिसतोय. 6 धावांनी धावफलक वाढतोय, धावफलक स्थिरावतोय तो तब्बल 20 धावांवर. फुल टॉस पदाचा चेंडू, आणखी एक मोठा फटका, चेंडूचा प्रवास हा डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. सलग 2 चेंडूंवर 2 गगनचुंबी षटकार या ठिकाणी फलंदाज मानस याच्या करवी आपण पाहतोय. यश याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला जातोय व या षटकारानं धावफलक वाढतोय तो तब्बल 25 धावांवर. दुसरं षटक डावातील प्रगतीपथावर, तब्बल 25 धावा. आतापर्यंत 3 खणखणी षटकार आपण मानस याच्या माध्यमातून पाहतोय. NP बोरवेल 3 प्रीमियम षटकार हे मानसचे या सामन्यात. पहिल्या गोलंदाजी मार्कवर यश सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा सोडून दिला जातोय. दोन्ही हा समांतर करत वाईचा इशारा अनुभवी पंच संदीप पेडणेकर यांच्या करवी. या एकेरी धावेने धावफलक वाढतोय तो 26 धावांवर. 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात कोचरा संघ अस्तित्वाची लढाई खेळताना दिसतोय तो माझगाव संघाविरुद्ध. प्रत्येकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो यश. आखूड टप्प्याचा चेंडू, फटका हवेमध्ये, डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आपल्या उंचीचा फायदा घेतोय. जो चेंडू षटकाराला गवसणी घालेल असं प्राथमिक चित्र दिसलं होतं, त्या ठिकाणी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक ऐन मोक्याच्या क्षणी या ठिकाणी उडी घेत नेत्रदीपक झेल टिपतोय व मानसच्या 3 षटकारानं नटलेल्या खेळीला पूर्ण विराम मिळत 26 धावांवर दुसरा हादरा बसतोय तो कोचरा क्रिकेट संघाला. प्रथम फलंदाजी करताना महत्वपूर्ण अशा या सामन्यात 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज यश याला मिळते ते एकंदरीत दुसरं सुयश. या षटकामध्ये यश महागड्यात ठरतोय. 2 षटकार टोलवले जात आहेत त्याच्या गोलंदाजीवर, मात्र दुसऱ्या बाजूने 2 सफलता हस्तगत तो करतोय. नवीन फलंदाज मानस याची जागा करण्यासाठी येतोय तो ज्ञानी. नवीन फलंदाज ज्ञानी याची वर्णी ही मैदानावर लागते. ओव्हरपिच पदाचा चेंडू, देखण्या असा फटका, चेंडूचा प्रवास शॉर्ट मिड विकेटला झाला होता. त्या ठिकाणी बदल आली त्या क्षेत्ररक्षकाचं चेंडूला तो थांबवतोय. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. या एकेर धावेने या ठिकाणी खेळ समाप्त होतोय 2 षटकांचा. 2 षटकांच्या सांगत एकरी 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. कोचरा संघ प्रथम फलंदाजी करताना निर्णायक अशा महत्वपूर्ण सामन्यात कोणता संघ जिंकेल, कोणत्या संघाचा या ठिकाणी प्रवास या स्पर्धेतनं थांबेल, या चर्चेला पूर्णविराम देणारा महत्वपूर्ण सामना. हा सामना संपल्यानंतर या सामन्यातील विजेता संघ हा रेडी संघाशी भिडू शकतो. त्यामुळे सामना महत्वपूर्ण ठरेल दोन्ही संघांसाठी. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी बदल केला जातोय. बहुधा डावखुराचा गोलंदाज विठ्ठल याची वर्णी लागते. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक 3रं षटक फेकण्यासाठी कॉमेंट बॉक्स एंकडनं पंचांच्या उजव्या हाताकडनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय तो विठ्ठल. आखूड टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने टोलवला जातोय. फटका चुकीचा, मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी धाव पूर्णत्वास नेली जाते. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 28 धावांवर. डावातील 3रं षटक प्रगतीपथावर 28 धावा धावफलकावर झळकलेल्या आपण पाहतोय. अजूनही मोठ्या फटक्यांची कोचरा संघाला अपेक्षा असेल एवढं मात्र नक्की. मात्र मानस बाद झाल्यानंतर ते मोठे फटके दुर्लभ करायचे, टिच्चून मारा करायचा, एकेर धावेसाठी प्रतिस्पर्धी संघाला संघर्ष करण्यास प्रवृत्त करायचं या इराद्यानं विठ्ठल सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट आर्म पुल पद्धतीचा फटका, चेंडूचा प्रवास स्क्वेअर लेगला, मात्र डीप स्क्वेअर लेगला एक देखण्या झेल आपण पाहतोय आणि या देखण्या झेलाद्वारे डावखुऱ्या हाताच्या 3ऱ्या गडीच्या स्वरूपात 3 गडीबाद 28 धावा धावफलकावर कोचरा संघ प्रथम फलंदाजी करताना या मैदानावर. एक फलंदाज बाद होत आहेत. बाद होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. तो फलंदाज या ठिकाणी प्रथमेश याची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज विद्युत याची वर्णी ही मैदानावर लागते. पाहायचं आहे विद्युत
हा विद्युत गतीने फटकेबाजी करतोय की विठ्ठल हा गोलंदाज त्याच्या आक्रमक फलंदाजीला आवर घालतोय. तो मैदानावर 28 धावा धावफलकावर पूर्णत्वास येत आहेत. माणूस बाद झाल्यानंतर धावांचा वेग हा पूर्णतः मंदावतोय. एवढं मात्र नक्की कोचरा क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातनं विठ्ठल गोलंदाज ओव्हरपेच पदाचा चेंडू लॉंग ऑफला झेल टिपण्याची संधी. झेल अंतिम क्षणी क्षेत्ररक्षकाकडनं सुटतोय. ज्या क्षेत्ररक्षकानं मानसचा अप्रतिम झेल टिपला होता सीमारेषेच्या जवळ, तोच क्षेत्ररक्षक अंतिम क्षणी या ठिकाणी आपली चेंडूवरील नजर हटवतोय. परिणाम आपण पाहतोय, विद्युत झेलची होऊ शकला असता त्या ठिकाणी विद्युतला मिळते एकेरी धाव. ज्या एकेरी धावेने 29 सांघिक धावसंख्या कोचरा संघाची. फुलटॉस पद्धतीचा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीच्या चेंडूला मिड विकेटला टोलवलं जातंय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसऱ्या प्रयत्नात चेंडू अडवून चेंडूची फेक केली जाते. ती यष्टिरक्षकाच्या दिशेनं 2 धावा सहजगत्या. त्या दुहेरी धावांनी धावफलक बदलतोय तो 31 धावांवर. 31 धावा धावफलकावर 3 गाड्यांच्या मोबदल्यात. 31 धावा 3 गडी बाद. प्रत्येकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विठ्ठल हा सज्ज. मोठा फटका निश्चितपणे निघतोय. मोठा फटका षटकारात परावर्तित होतोय. महत्वपूर्ण 6 धावांचं योगदान या ठिकाणी मिळते ते फलंदाज ज्ञानी याच्या माध्यमातून. व या 6 धावांनी धावफलक बदलतोय. धावफलक स्थिरावतोय तो 37 धावांवर. कोचरा क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना या मैदानावर 37 धावा 3 गडी बाद. परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विठ्ठल पंचांच्या उजव्या हाताकडनं सज्ज. यावेळी काहीसा चेंडू खाली राहतोय. माझगाव संघाचा यष्टिरक्षक सुरेख यष्टिरक्षण करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू त्याला दगा देतोय. एकेर धाव पूर्णत्वास नेली जाते. ज्या एकेर धावेने षटक क्रमांक 3 हे संपुष्टात येते. 3 षटकांचा खेळ समाप्त. 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अंतरिम 6 चेंडूंचा खेळ बाकी डावाचा शेवट होण्यासाठी आणि हे अति जोखमीचं षटक फेकण्यासाठी पाहायचंय माझगाव संघाकडनं कोण गोलंदाज या ठिकाणी आपल्या समोर येतोय. तो 38 धावा 3 गडी बाद. शेवटचं जोखमीचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर याची वर्णी ही लागते. पंचांच्या डाव्या हाताकडनं आपल्या गोलंदाजीची सुरुवात करताना गोलंदाज सागर हा दिसतोय. अनुभवी पंच संदीप पेडणेकर त्यांच्या साथीला बाबू टेमकर. तृतीय पंच आणखी एक द लिजंड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट सर किशोर भगत. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जात सुरेख असा फटका टोलावला जातो. तो डीप लॉंग ऑफच्या दिशेनं एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घ्यायची होते मात्र पाहिलं की चेंडूवर क्षेत्ररक्षक तुटून पडतोय. दुसरी धाव घेण्याला इलेरला आपल्या प्रथमता नकार. त्यानंतर फेक थोडीशी खराब होते यष्टिरक्षकाला चकावणारी. परिणामतः दुहेरी धाव ज्या 2 धावांनी या ठिकाणी स्ट्राईक आपल्याकडे राखण्यात यशस्वीता प्राप्त होते ती फलंदाज ज्ञानीला. ज्या 2 धावांनी धावफलक बदलतोय तो 40 धावांवर. 40 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात कोचरा संघ प्रथम फलंदाजी करतोय. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पूल पद्धतीचा फटका. चेंडू सरळ डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. षटकार चौकारांचा अक्षरशः पाऊस या मैदानावर आजच्या दिवशी आपण अनुभवतोय. तो मानस आणि देवबाग क्रिकेट संघाचा खेळाडू महेंद्र यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रात या ठिकाणी शानू कुरव यानं आक्रमक फटकेबाजी केली. 41 धावांची तोडफोड विस्फोटक खेळी केली आणि त्यानंतर दुपारचं सत्र गाजवलं ते मानस आणि महेंद्र थुरी या फलंदाजांनी. एकाच सामन्यात 2 अर्धशतक पाहण्याचा दुर्मिळ योगायोग याच मैदानावर घडून आला. 4 धावांनी धावफलक बदलतोय. धावफलक स्थिरावतोय तो अर्थातच या ठिकाणी 44 धावांवर. फटका या ठिकाणी व्यवस्थितरित्या टोलवण्यात यशस्वीता मिळत नाही. फलंदाजला एकेर धाव पूर्णत्वास नेली जाते. एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 45 धावांवर. 45 धावा धावफलकावर 3 गाड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी सागर सज्ज होतोय. अंतरिम 3 चेंडूंचा खेळ हा बाकी. 45 धावा धावफलकावर. धीम्या गतीचा चेंडू फटका फसतोय. चेंडू हवेत उडतोय. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत झेल टिपतोय. विद्युतच्या खेळीला पूर्णविराम मिळतोय. चौथा हादरा कोचरा क्रिकेट संघाला. 45 धावा या धावफलकावर.
45 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होतोय. स्वीपचा फटका टोलवण्याचा प्रयत्न. काहीसा चित्र विचित्र, मात्र एकेर धावेची भर करून येणारा हा फटका, ज्या एकेर धावेने धावफलक वाढतोय तो 46 धावांवर. 14 षटक प्रगतीपथावर या मैदानावर. बहुधा एक चेंडू या डावातील शेष गोलंदाज सागर मंदगती मारा करतोय. मंदगती गोलंदाजीने फलंदाजांना तो पूर्णपणे चकवतोय. 46 धावा धावफलकावर. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र संपर्क होत नाही. एकेरी धाव तो पूर्णत्वास नेली जाते. 22चा इशारा पंचांकडनं. एका अवांतर धावेने 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांमध्ये धावा होत आहेत त्या 47 व विजयासाठी 48 धावांचं आव्हान प्रति षटकामागे 12 धावांच्या धावगतीनं दिलं जाते माझगाव संघाला. 24 चेंडू 48 धावा. धावांचं समीकरण सोडविण्यात माझगाव संघ यशस्वी ठरतोय की नाही, की आजच्या दिवशी आजच्या अंतिम सत्रामध्ये या ठिकाणी लेडीज संघाची गाठ यातील विजेता संघ त्या विजेत्या संघाशी होईल हे सांगण्यासाठी आपल्या समोर येतील आमचे मित्र अक्षय धुरे. धन्यवाद समीर पांढरे सर. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय अतिरिक्त खेळाडू कृपया कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे. अड़तालीस रनों का टारगेट लेके मैदान के बीच में पहली गेंद बिल्कुल घुटना टेक तमाशा देख स्क्वायर लेके ऊपर से टान दी गेंद. गेंद बिल्कुल जाएगी सीमा का पार. यहां से 6 रनों के लिए बाजी करने का फैसला बिल्कुल साथेरी माझगांव टीम का. और अब मात्र बल्लेबाजी करने के लिए 48 रनों का टारगेट मैदान के बीच में सेट किया गया. गेंदबाजी मार्क के ऊपर अगर बात की जाए
प्रथमेश गेंदबाजी मार्ग के ऊपर, भूपेंद्र और संतोष दोनों बल्लेबाज मैदान के बीच में बल्लेबाजी का जिम्मा लेकर पहले गेंद के बिल्कुल भूपेंद्र ने एक लाजवाब स्ट्रोक बिल्कुल स्क्वायर लेग के ऊपर से 6 रनों के लिए, उसके बाद सिंगल रन केवल कुल मिलाकर 7 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। और इसी बीच प्रथमेश चले अपने ओर से तीसरी गेंद के अंपर के बाई ओर से गेंदबाजी और सामने संतोष बिल्कुल कैच के लिए मौका बना, आसानी के साथ वहां पर कैच को मुकम्मल किया और चलता किया बिल्कुल संतोष बैक टू द पवेलियन। डीजे वो हंसिका स्पोर्ट रेडी के साथ मुकाबला खेलेगा, जो हारेगा उसको यहाँ से कुल मिलाकर भोरिया बिस्तर बांधना पड़ेगा। देखने वाली बात होगी अस्तित्व की लड़ाई इस मैदान के बीच में, कौन किसके ऊपर हावी हो जाएगा ये तो बिल्कुल देखने वाली बात होगी। बिल्कुल एक कड़ा मुकाबला मैदान के बीच में, 48 रनों का टारगेट मैदान के बीच में सेट किया गया। बिल्कुल प्रथम चले गेंदबाजी मार्ग के ऊपर, अपने ओर से कुल मिलाकर तीसरी गेंद लेकर पटकी हुई गेंद कट किया बिल्कुल पॉइंट के रीजन में, सिंगल रन मुकम्मल करेंगे, दूसरे रन का प्रयास रहेगा और आसानी के साथ यहाँ पर सिंगल रन मुकम्मल किया। दूसरा रन मुकम्मल करते हुए यहाँ पर दोनों बल्लेबाज अच्छे रन बिटवीन द विकेट, यहाँ पर पॉइंट के रीजन में दोनों की थर्ड मैन के साइड में गेंद ट्रैवल होती हुई और 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। एक बिग फाइट मुकाबला मैदान के बीच में, इसी बीच चले प्रथमेश फिर एक बार गेंदबाजी मार के ऊपर एक 10-12 कदमों का रनअप लेकर अंपायर के बाई ओर से गेंदबाजी, स्ट्राइक के ऊपर सागर चप्पल होकर खेलने का प्रयास, बिल्कुल फाइन लेग के नजर में तेजी और रफ्तार के साथ गेंद निकल गई, वहां पर बहुत ही बढ़िया फील्डिंग, वहां पर सिंगल रन मुकम्मल करेंगे, दूसरे रन का प्रयास रहेगा और दूसरा रन भी यहां पर मुकम्मल, उतनी बढ़िया वहां पर फील्डिंग फाइन लेग के नजर में करते हुए यहां पर के खिलाड़ी और 2 रनों के साथ पारी का स्कोर आगे बढ़ा। कुल मिलाकर 11 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। लाजवाब बल्लेबाजी मैदान के बीच में, पहली गेंद के ऊपर छक्का लगाया था बिल्कुल भूपेंद्र ने, उसके बाद बिल्कुल एक विकेट चटकाए वापस डगआउट में लौटे संतोष। और इसी बीच चले गेंदबाजी मार्ग के ऊपर फिर एक बार प्रथमेश अंपायर के बाई ओर से गेंदबाजी कर रहे हैं। दोनों बल्लेबाज की अगर बात की जाए तो लाजवाब बल्लेबाजी मैदान के बीच में। अब मात्र सागर ऑन स्ट्राइक, स्विच करने का प्रयास जरूर किया था लेकिन बल्ले और गेंद के बीच सही तरह से कांटेक्ट न हो सकी गेंद और बिंद गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि 5 गेंदों का खेल यहां पर समाप्त होता हुआ, पहले ओवर का खेल यहां पर समाप्त होता हुआ। स्पीडअप करून घ्यायचे दोन्ही संघांना विनंती करतोय, कृपया मैच जरा स्पीडअप करून घ्यायचे। गेंदबाजी मार्ग के ऊपर परिवर्तन, महादेव गेंदबाजी मार्ग के ऊपर और एक लाजवाब खिलाड़ी मैदान के बीच में गेंदबाजी का जिम्मा लेकर अंपायर के बाई ओर से दाई ओर से गेंदबाजी करेंगे। इस बीच उड़ाया गेंद को, हवा में गेंद खड़ी होती, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे लेकिन वहां पर थोड़ी सी मिसफील्ड फॉर्मलिंग होती हुई, यहाँ पर गेंद बिल्कुल सीमा के करीब फिर एक बार ट्रेवल होती हुई फील्ड करेंगे, वापस थ्रो करेंगे, तब तक दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने और 2 रनों के तहत पारी का स्कोर 13 रनों के ऊपर निकलता हुआ। लाजवाब यहाँ पर बल्लेबाजी, एक विकेट करने का प्रयास जरूर था वहां पर भूपेंद्र का, लेकिन सही तरह से कांटेक्ट न हो पाई, गेंद हवा में खड़ी होती हुई, मौका जरूर बनता कैच के लिए लेकिन थोड़े से नो मिस लैंड में गेंद ट्रैवल होती हुई फिर एक बार चले आधे बल्ले के साथ गेंद को खेल के निकाला, बिल्कुल कारपेट के सारे गेंद निकलते हुए कॉर्नर के अंदर जब तक खिलाड़ी आते गेंद को फील्ड करते वापस थ्रो करेंगे और एक रन मिलता हुआ इस गेंद के ऊपर, सिंगल डबल के ऊपर निर्भर 14 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। दूसरी ओवर के कुल मिलाकर 2 गेंदों का खेल हुआ समाप्त। एक बिग फाइट मुकाबला मैदान के बीच में, अस्तित्व की लड़ाई मैदान के बीच में नजर आती हुई। लोअर फुल टॉस गेंद बिल्कुल हाफ आउट पर लेकर खेला, यहाँ पर सिंगल रन मुकम्मल करेंगे,
दूसरे रन का प्रयास रहेगा, जोखिम भरा शायद स्ट्राइक एंड के ऊपर, और दूसरा रन भी मुकम्मल किया दोनों बल्लेबाज ने। अच्छे रन बीट में विकेट, उतनी बढ़िया फील्डिंग वहां पर मानस की नजर आती हुई, लाजवाब फील्डिंग वहां पर। 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रनों के ऊपर स्कोर कार्ड नजर आता हुआ। अंपर के दाई ओर से गेंदबाजी महादेव की ब्लॉक कॉल में डालने का प्रयास, अपने फोर्थ फील्ड करने का प्रयास था यहाँ पर, लेकिन स्ट्रेट ग्राउंड गेंद निकलती हुई थोड़ा सा फंबल वहां पर। दूसरे के लिए बटेंगे दोनों बल्लेबाज, हाना की स्थिति मैदान के भीतर। सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाज ने। यहाँ पर थोड़े से फंबल हुए थे, दूसरे की मांग जरूर की जा रही थी नॉन स्ट्राइक के ऊपर से, यानी कि सागर से, लेकिन कहीं ना कहीं रोक लगा दी वहां पर स्ट्राइक के ऊपर के बल्लेबाज ने। फिर एक बार गेंद स्ट्रेट ग्राउंड खेलने का प्रयास, सिंगल रन मुकम्मल करेंगे। सिंगल डबल से काम चलाते हुए मैदान के बीच में 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। 48 रनों का टारगेट है, बिल्कुल बड़े शॉट के लिए एक ओवर में एक आध बड़ा शॉट बिल्कुल काम कर जाएगा, ये सोच बल्लेबाज के मन में। फिर एक बार विकेट करने का प्रयास, कैच के लिए मौका बना, और विकेट नंबर 2 बैक टू द पवेलियन डीजे। भूपेंद्र देव के स्ट्राइक के ऊपर और गेंदबाजी मार के परिवर्तन। विकेट करने का प्रयास बिल्कुल करले के ऊपर से। फिर एक बार गेंद सीमा रेखा पार 6 रनों के लिए। पहली गेंद के ऊपर एक लाजवाब स्ट्रोक बिल्कुल स्क्वायर लेग के ऊपर से तान दी। 6 रनों के लिए गेंद निकलती हुई एक अनुभव के साथ अजय गेंदबाजी मार्ग के ऊपर, अंपायर के बाई ओर से गेंदबाजी, और स्ट्राइक के ऊपर भूपेंद्र। दूसरा छक्का भूपेंद्र के बल्ले से, और फिर एक बार विकेट करने का प्रयास। गेंद हवा में खड़ी होती खिलाड़ी है गेंद के नीचे, बेहतरीन फील्डिंग वहां पर, लाजवाब फील्डिंग। सिंगल रन मुकम्मल करेंगे, दूसरे रन का प्रयास रहेगा। दूसरा रन मुकम्मल करते हुए दोनों बल्लेबाज, और 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। 26 रन बनते हुए तीसरे ओवर की 2 गेंदों का खेल हुआ समाप्त। पहली गेंद के ऊपर एक विकेट करने का प्रयास, छक्का लगा। दूसरी गेंद के ऊपर 2 रन मुकम्मल किए। तीसरी गेंद लेकर फिर एक बार विकेट करने का प्रयास, काऊ कॉर्नर के ऊपर से एनपी बोरवेल, छक्का लगता हुआ डीजे। तेईस रन बने स्कोर कार्ड के ऊपर। 9 गेंदों का खेल बाकी, 16 रनों की जरूरत है। 9 गेंदे 16 रन जीत का इक्वेशन रहेगा। तो लाजवाब बल्लेबाजी भूपेंद्र की, बिल्कुल लाजवाब गेंदबाजी रहेगी बल्लेबाजी मैदान के बीच में। फिर एक बार अजय चले गेंदबाजी मार के ऊपर, चौथी गेंद लेकर अंपायर के दाई ओर से गेंदबाजी, विकेट। फिर एक बार उड़ाया गेंद को, बिल्कुल फिर एक बार गेंद जाएगी कोने के ऊपर से, सीमा रेखा पार। अड़तीस रन स्कोर कार्ड के ऊपर। लाजवाब बल्लेबाजी, बैक टू बैक 2 बड़े शॉट, काऊ कॉर्नर के ऊपर से, एक स्क्वायर लेग के ऊपर से, लाजवाब बल्लेबाजी मैदान के बीच में। भूपेंद्र ऑन फायर, 2 गेंदों के बाद 2 बड़े शॉट के तीसरे के प्रयास करेंगे एनपी बोरवेल की तरफ से। बिल्कुल 2 गेंदों के पर 200 रुपए मिलते हुए।
फिर एक बार चले अजय, फिर एक बार का स्कोर 39 रन स्कोर कार्ड के ऊपर। मात्र 9 रनों की जरूरत आने वाले 7 गेंदों के ऊपर। 7 गेंदे 9 रन, यह जीत का इक्वेशन। और फिर एक बार अजय चले गेंदबाजी मार्ग के ऊपर। इस तीसरे ओवर की आखिरी गेंद लेकर अंपायर के दाईं ओर से गेंदबाजी। सामने अब मात्र मिहिर नजर आते हुए। स्ट्रेट ग्राउंड, फिर एक बार उड़ाया गेंद को, बिल्कुल सीमा रेखा पार। 6 रनों के लिए एनपी बोरवेल छक्का लगता है। फिर एक बाकी 3 रनों की जरूरत। 3 ओवर का खेल हुआ समाप्त। 6 गेंदे 3 रन, यह जीत का इक्वेशन। सागर फाइटर कोतरा पहले बल्लेबाजी, बिल्कुल 48 रनों का टारगेट रखा मैदान के बीच में, और उसका पीछा करने के लिए बिल्कुल माजगांव, सातरी माजगांव टीम लाजवाब बल्लेबाजी मैदान के बीच में। भूपेंद्र की बल्लेबाजी, तोड़फोड़ वाली बल्लेबाजी मैदान के बीच में। शुरुआत के ओवर में थोड़ा सा शांत रहे, लेकिन उसके बाद विस्फोटक वाली बल्लेबाजी आते ही बिल्कुल अपने घातक गिरते तो स्पट के कर चुके थे। पहले गेंद के ऊपर जरूर छक्का लगा, लेकिन उसके बाद बहुत ही बढ़िया। फिर एक बार स्विच करने का प्रयास, कैच के लिए मौका बनेगा, और यहां पर हरा खिड़की, विकेट का पतन। वापस डगआउट में लौटेंगे बिल्कुल भूपेंद्र। डीजे यानी कि एनपी बोरवेल के ओर से 400 रुपए के हकदार जरूर बनेंगे इस मुकाबले के लिए। लाजवाब बल्लेबाज है। और एक मुकाबला बाकी इस दिन का, जो हंसिका स्पोर्ट के साथ खेला जाएगा। इस संचित जो स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करेंगे। इसी बीच चले गेंदबाज हल्का से सन्मान दिया गया, इनको सिंगल रन मुकम्मल करेंगे। थोड़ी सी मिसफील्ड फॉर्मलिंग, वहां पर दूसरे के लिए पलट चुके दोनों बल्लेबाज, और स्कोर इस लेवल 1 रन की जरूरत मात्र। कंपल्सरी चेस, ये इस टूर्नामेंट का रूल, और आखिरी रन का खेल बाकी है। 74 के कुल मिलाकर 2 गेंदों का खेल बाकी, 1 रन की जरूरत है। चलेंगे गेंदबाजी मार्ग के ऊपर। निखिल, 4 गेंदे 1 रन, ये जीत का इक्वेशन। अंपायर के दाईं ओर से गेंदबाजी निखिल की, मोड़ दिया गया इनको, बिल्कुल लाजवाब पर बल्लेबाजी। कले उनका इस्तेमाल मैदान के बीच में, और सिंगल रन मुकम्मल, यानी कि गेंद बिल्कुल सीमा का पार पहुंचे 4 रनों के लिए, और यहां से मैच जीतती हुई बिल्कुल सातेरी माजगांव टीम। दरम्यान विनंती रही सातेरी माजगांव संघ कॉम्बॉक्स समोर यायचंय। कॅप्टन सातेरी माजगांव, कॅप्टन कॉम्बॉक्स समोर यायचंय।